मौसम मस्ताना रस्ता अंजाना असंच काहीतरी होतं माझ्यासाठी. वातावरणच एकदम भारी होतं मंडळी. तर हा आहे मँगलोरचा व्ह्यू संध्याकाळचा. कसा वाटत आहे? एकदम छान ना. तर जय गजानन मंडळी, मी जात आहे सुवर्ण मंदिर पाहायला. मंदिर सिटीमध्ये आहे आणि सिटी काही दूर नाही आहे. माझ्या घरापासून 7 ते 8 किलोमीटर मंदिर आहे. संध्याकाळचा टाईम असल्यामुळे ट्रॅफिकची जाम वाट लागली होती. मेन रोडलाच मंदिराची एंट्री असल्यामुळे आपल्याला दुरूनच मंदिराचा लोकेशन व्ह्यू दिसतो. संध्याकाळचा टाईम आणि सोन्यासारखं सुवर्ण मंदिर एकदम आकर्षक वाटत होतं. तुम्ही पण बघून घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा की हे मंदिर कसं वाटलं तुम्हाला. आणि त्यात रविवार असल्यामुळे मंदिरात पण जाम गर्दी. गेल्या गेल्या मग कुठेतरी जागा वगैरे शोधून गाडी वगैरे पार्किंग करून घेतली. मंदिराच्या दोन्ही बाजूला छान असे हत्ती होते. तर हा आहे मंदिराचा फ्रंट. तर या मंदिराची एक खासियत आहे, इथे सर्व देवांचे दर्शन होते. गेल्या गेल्या मोठ्या आपल्या महादेवांचं दर्शन होते, बाकी सर्व देव. तर या मंदिराची स्थापना राजीव गांधी यांच्या हातून झालेली आहे. आणि त्यात साऊथचे मंदिर म्हटलं तर भारीच, सुंदर आणि आकर्षक तर असतातच. मग काय, सर्व देवांचे दर्शन वगैरे घेतले. मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी आतमधला व्हिडिओ नाही काढला, बाहेरचा व्हिडिओ काढला, हा तुम्ही बघू शकता. गेल्या आरतीचा पण टाईम झालेला होता आणि छान अशी आमच्या हाती महादेवाची आरती लागली. मस्त असा प्रसाद पण खाल्ला. या मंदिराचा एरिया पण खूप मोठा आहे. इथे लग्न, बाकीचे अदर वगैरे कार्यक्रम पण खूप छान होतात. नवरात्री उत्सवामध्ये इथे एकाच ठिकाणी 9 देव्या बसतात आणि तो पण एक सांस्कृतिक कार्यक्रम खूप मोठा असतो. तर हा आहे रथ अर्जुन आणि कृष्णाचा. प्रत्येकाच्या जीवनात असाच एक साथीदार हवा असतो ना, चांगला सल्ला देण्यासाठी. तर हे या रथाच्या वरून कळते. त्याच्याच बाजूला कृष्णाचे पण मंदिर आहे. इथे सर्व देवांचे तुम्ही आशीर्वाद घेऊ शकता आणि सर्व देव तुम्हाला भेटू बनू शकता. मग दत्तांचे दर्शन घेऊन आणि प्रदक्षिणा वगैरे मारून आम्ही थोडा वेळ गार्डनमध्ये फिरलो. तुम्ही तुमच्या लहान मुलांना पण इथे घेऊन येऊ शकता. इथे पण खेळायला पण त्यांच्यासाठी जागा वगैरे आहे. थोडासा छान असा बगीचा वगैरे केलेला आहे त्यांनी. साऊथच्या मंदिराची कलाकृती बघून मी तर भारावले. तर हा आहे गार्डन एरिया. इथे पण छान छोटासा असा तलाव वगैरे केलेला आहे. जर मंडळी कधीतरी तुम्ही कर्नाटक मंगलोरला आले तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि या मंदिराची कलाकृती पण नक्की बघा. आम्ही थोडे बाहेर आल्यानंतर इथे आपल्या हनुमानजीचे आणि शिर्डीचे साईबाबा यांचं पण मंदिर आहे. मग त्यांचे पण दर्शन घेतले आणि थोडा वेळ आराम केला. बाहेर बसल्यावर माझं असंच लक्ष गेलं चंद्रावर. तर मंदिर आणि चंद्राचा व्ह्यू मला भारी दिसला. तर हे आहे आपले महादेवांचे मंदिर आणि त्याच्यासोबत आहे चंद्र. तर भारी लोकेशन वाटले म्हणून मग मी तो पण कॅप्चर केला व्हिडिओमध्ये. तर मंडळी, हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा आणि या मंदिराला नक्की भेट द्या, सोन्यासारख्या सुवर्ण मंदिराला.